जनमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक RSTC न्यूज नेटवर्क। नमस्कार, RSTC न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC परिसरातील वाळूज भागात राहत असलेले प्रकाश माणिकराव यादव राहणार नंदनवन हाऊसिंग सोसायटी ग्रुप प्लॉट नंबर 87/2 बजाजनगर यांच्या घराशेजारी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अवैध बेकायदेशीर टपऱ्या टाकून अतिक्रमण केले आहे। सदर टपरीधारकांना MIDC विभागाने अनेक वेळा नोटिसा बजावूनही अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण काढून घेतलेले नाही। म्हणून व्यथित होऊन प्रकाश माणिकराव यादव यांनी स्थानिक MIDC प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व वरिष्ठ कार्यालयांना निवेदन देऊन सदर अतिक्रमण काढण्याची विनंती केली आहे व हे अतिक्रमण काढले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर 1 मे 2026 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। सदर बेकायदेशीर अवैध टपरीधारकाकडे कुठलाही मालकी हक्क अथवा खरेदी विक्रीच्या पावत्या नसतानाही केवळ गुंडगिरी, दादागिरी व मनगटशाहीने या ठिकाणी अतिक्रमण केले असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक का दुर्लक्ष करीत आहे असा प्रश्न प्रकाश यादव यांनी शासन व प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे। गेल्या 3 वर्षापासून प्रकाश यादव व त्यांचे कुटुंब या अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करून लढत आहे, परंतु MIDC प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवून बाजूला होतात, प्रत्यक्ष करते मात्र काहीच केली जात नाही। तरी सदर बेकायदेशीर अतिक्रमणधारकापासून त्यांच्या कुटुंबाला धोका असल्याचे निवेदनात नमूद करून सदर टपरीधारकांचे अतिक्रमण काढून न्याय देण्याची विनंती प्रकाश यादव यांनी केली आहे व सदर निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने कार्यवाही नाही केल्यास 1 मे 2026 महाराष्ट्र दिनी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे। उपोषण करूनही जर न्याय नाही मिळाला तर शासन व प्रशासनाने संबंधित टपरीधारकांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार सक्षम न्यायालयात कार्यवाही करण्यासाठी परवानगी देण्याची मागणीही प्रकाश यादव यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे। RSTC न्यूज नेटवर्क, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।